बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमी। सोनम वांगचुक यांनी केंद्र सरकारसमोर 3 महत्त्वाच्या अटी ठेवल्यात। केंद्र सरकारनं नीट परीक्षा पेपर फुटीची जबाबदारी घ्यावी, खासदारांनी नीट पेपर फुटी प्रकरणी संसदेत आवाज उठवावा, नेत्यांनी रुग्णालयात येऊन आश्वासन दिल्यास उपोषण मागे घेईन, तरच मी आमरण उपोषण मागे घ्यायला तयार आहे, असं देखील यावेळी सोनम वांगचुक म्हणाले। सोनम वांगचुक सकाळी एक महत्त्वाचं ट्विट त्यांनी केलं। या ट्विटमध्ये सोनम वांगचुक यांनी काही अटींच्या मोबदल्यात आपलं आमरण उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली। या अटी आता केंद्र सरकार मान्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। सोनम वांगचुक यांच्या त्या 3 महत्त्वाच्या अटी काय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। केंद्र सरकारनं नीट परीक्षा पेपर फुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील अलीकडच्या काळातील जबाबदारी घ्यावी। मला आणि अभिजित दिपकेंना संसदेपर्यंत जाऊ देण्यात आलं आणि खासदारांनी आम्हाला नीट पेपर फुटी प्रकरणावर संसदेत आवाज उठवण्याचं आश्वासन दिलं, तर मी आमरण उपोषण मागे घ्यायला तयार आहे, अशी पोस्ट सोनम वांगचुक यांनी केली। जर माझ्या तब्येतीच्या कारणामुळे मला संसदेत जाता आलं नाही तर खासदार आणि अन्य नेत्यांनी सफदरगंज रुग्णालयात येऊन मला वरील सर्व गोष्टींबाबत आश्वासन द्यावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।